कारण की 2014ला भाजपचं आणि महायुतीचं सरकार आलं होतं, तर 14 पासून ते 29 पर्यंत राज्याला स्थिर सरकार मिळालं असतं। मुंबई महानगरपालिका जिंकायची असेल किंवा राज्यातल्या महानगरपालिका, ग्रामपंचायता, जिल्हा परिषदा जिंकायच्या असतील तर उद्धव ठाकरे यांना एक मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे। खरंच उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमधून बाहेर पडतील का? पक्ष फुटला, नाव गेलं, चिन्ह गेलं, आमदार गेले, खासदार गेले, कार्यकर्ते गेले। राज्यामध्ये फक्त एकच काँग्रेसचा खासदार होता, त्याची संख्या 13वर गेली। 2019ला 4 खासदार होते, ते 8 खासदार झाले, म्हणजे त्यांचा दुपटीनं फायदा झाला। कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये सांगलीमध्ये काय घडलं होतं, शिवसेनेचे 56 आमदार होते, तर एकनाथ शिंदे यांनी 57 आमदार निवडून आणून दाखवले। 2024च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यामध्ये महायुतीला अगदी भरघोस असं यश मिळालं। तर महाविकास आघाडीची अवस्था काय झाली, विरोधी पक्ष नेता करायला सुद्धा त्यांच्याकडे तेवढे उमेदवार नाहीत, असं चित्र राज्यामध्ये निर्माण झालं। यामुळे महाविकास आघाडीची अवस्था काय झाली आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे। यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान झालं आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं, उभाटा गटाचं। याचं काय कारण आहे उद्धव ठाकरे यांचं नुकसान होण्यामागं? कारण की 2014ला भाजपचं आणि महायुतीचं सरकार आलं होतं, गल्लीपासून दिल्लीपर्यंत आलं होतं, एक मोठी लाट आली होती। आणि जर ते सरकार स्थिर राहिलं असतं तर 14 पासून ते 29 पर्यंत राज्याला स्थिर सरकार मिळालं असतं, ज्या पद्धतीनं केंद्राला मिळालं आहे। पण मात्र उद्धव ठाकरे यांनी एक वेगळा निर्णय घेतला, महाविकास आघाडीसोबत जाणं पसंत केलं आणि महाविकास आघाडीसोबत गेल्यामुळं ते महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, हे 2 पक्ष तर 2014 पासून यांना उतरती कळा लागलीच होती। पण उद्धव ठाकरे यांना या सगळ्या गोष्टी न समजल्यामुळं ते त्यांच्याच पंक्तीमध्ये जाऊन बसले आणि स्वतःची सुद्धा त्यांच्यासारखीच अवस्था करून घेतली। त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना पुढचं पाऊल जर चांगल्या पद्धतीनं टाकावं लागेल, स्वतःचा पक्ष मोठा करायचा असेल, कार्यकर्त्यांची संख्या वाढवायची असेल, आमदार खासदार मोठ्या प्रमाणात निवडून आणायचे असतील, मुंबई महानगरपालिका जिंकायची असेल किंवा राज्यातल्या महानगरपालिका, ग्रामपंचायता, जिल्हा परिषदा जिंकायच्या असतील तर उद्धव ठाकरे यांना एक मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे आणि तो निर्णय असणार आहे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा। खरंच उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमधून बाहेर पडतील का आणि पडण्याचे नेमके काय काय कारणं असतील हे आपण अगदी सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। जर आपण पाहिलं तर 2024च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यामध्ये महायुतीची सत्ता आली, म्हणजे सर्वाधिक मताधिक्य त्यांना मिळालं। तर महाविकास आघाडीची अवस्था अशा पद्धतीनं झाली की त्या 3 पक्षांना मिळून त्यांचा विरोधी पक्ष नेता सुद्धा करता येत नाही आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं, उभाटा गटाचं मोठं नुकसान आपल्याला झालेलं पाहायला मिळतं। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काही जण म्हणते मग शरद पवार यांचं झालं, काँग्रेसचं पक्षात सुद्धा नुकसान झालं, मग एकट्या उद्धव ठाकरे यांचं झालं आहे का? उद्धव ठाकरे यांचं नुकसान याच्यामुळं झालं आहे कारण की 2014 पासून राज्यामध्ये, देशामध्ये मोदी लाट आली होती, शिवसेना भाजपची सत्ता आलेली होती आणि जर उद्धव ठाकरे यांनी 2019च्या निवडणुकानंतर महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला नसता तर कदाचित 2014 पासून ते 2029 पर्यंत एक स्थिर सरकार, 15 वर्षाचं सरकार राज्याला आणि देशाला मिळालं असतं। या 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रामध्ये अजून मोठा विकास झाला असता, मोठमोठ्या गोष्टी आल्या असत्या असं आपलं एकंदरीत वाटतं। पण ठीक आहे, ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला महाविकास आघाडीसोबत जाण्याचा, 15 वर्षाचं विचार करायचं सोडून त्यांनी तात्पुरता 2.5 वर्षाचा विचार केला, 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर काय झालं, पक्ष फुटला, नाव गेलं, चिन्ह गेलं, आमदार गेले, खासदार गेले, कार्यकर्ते गेले, बरेच जण गेले आणि जे गेले होते ते सत्तेमध्ये सहभागी झाले, मुख्यमंत्री झाले। मग उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये आले, ज्या निवडणुका येतील त्या सामोरे जायचं त्यांनी ठरवलं। राज्यामध्ये 2024च्या लोकसभा निवडणुका लागल्या। मग या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचे किती खासदार निवडून आले? उद्धव ठाकरेंचे 9 खासदार निवडून आले। लढवले किती होते? 21 जागा लढवल्या आणि 21 पैकी 9 खासदार या ठिकाणी निवडून आले। तर राष्ट्रवादी शरद पवार गटानं 10 जागा लढवल्या
आणि 10 पैकी 8 खासदार निवडून आले आणि काँग्रेसच्या किती आल्या? काँग्रेसनं 17 जागा लढवल्या आणि 17 पैकी 13 जागा लोकसभेच्या निवडून आल्या, म्हणजे सर्वाधिक खासदार हे काँग्रेसचे निवडून आले. काँग्रेसचे 2019ला किती खासदार होते? राज्यामध्ये फक्त एकच काँग्रेसचा खासदार होता, त्याची संख्या 13वर गेली, म्हणजे 12 खासदार जास्त निवडून आले. शरद पवार गटांचे 2019ला 4 खासदार होते, ते 8 खासदार झाले, म्हणजे त्यांचा दुपटीनं फायदा झाला. उद्धव ठाकरे यांच्या सोबत म्हणजे 19ला मोठ्या प्रमाणात खासदार निवडून आले होते, पण मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत बरेच खासदार निघून गेले होते, पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 9 खासदार त्या ठिकाणी निवडून आणले होते. मग अशा पद्धतीनं उद्धव ठाकरे यांचं लोकसभेला सुद्धा नुकसान झालेलं पाहायला मिळालं आणि उद्धव ठाकरे हे त्यांच्या भूमिकेवर ठाम राहतात आणि काही जण म्हणतात की ते आडून बसतात. मग ह्याच आडून बसण्यामुळं उद्धव ठाकरे यांचं नुकसान झालंय का आज सुद्धा कुठंतरी आपला वाटू लागतं. कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये सांगलीमध्ये काय घडलं होतं? ज्या ठिकाणी जागा ती काँग्रेसची होती, त्या काँग्रेसच्या जागेवर उद्धव ठाकरे हे आडून बसले. ती जागा आम्हालाच पाहिजे असं सांगितलं. मग त्या ठिकाणी उभाटा गटाने उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला आणि राष्ट्रवादीनं आणि काँग्रेसनं त्या उमेदवाराला पाठिंबाच दिला नाही, पाठिंबा दिला अपक्ष उमेदवाराला. मग घ्या तुम्ही तिथं उमेदवार द्याला ना, आम्ही दुसऱ्याला पाठिंबा देतो. मग तिथं उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराचं काम न करता अपक्ष उमेदवाराचं काम केलं आणि तिथून अपक्ष उमेदवार निवडून आला. तरीसुद्धा उद्धव ठाकरे काही बोलले नाही, शांत राहिले. कारण की इतर ठिकाणी त्यांना फायदा होईल असं वाटत होतं. लोकसभेला जे झालं ते झालं, विधानसभेला असं होणार नाही. पण मात्र लोकसभेला उद्धव ठाकरे यांच्याच जागा सगळ्यात कमी निवडून आल्या आणि यांची अवस्था जी मागचे पक्ष होते राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची जी अवस्था होती ती सुधारलेली होती आणि उद्धव ठाकरे यांची कमी झालेली होती. बरं, लोकसभा निवडणुका झाल्या, राज्यामध्ये विधानसभा निवडणुका आल्या. मग या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचे आमदार जास्तीत जास्त निवडून येतील, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील असं महाविकास आघाडीतले जे 2 पक्ष आहेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांना वाटू लागलं. कारण की ज्याच्या जास्त जागा तेच मुख्यमंत्री असं त्यांच्यामध्ये ती चर्चा झालेली होती. मग त्यांच्यामध्ये जी काही चर्चा झाली त्यानुसार ज्याच्या जास्त जागा येतील ते मुख्यमंत्री होईल. असं असताना मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा होऊ द्यायचा नाही. त्याच्यामुळं अंतर्गत त्यांच्यातच पाडापाडी सुरू झाली. सोलापूरमध्ये काय घडलं? प्रणिती शिंदे यांच्या विरोधात कशा पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली, कशा पद्धतीनं बोलणे झाले. सोलापूर असेल, नांदेड असेल, जालना जिल्ह्यातील 1-2 मतदारसंघ असतील, काय घडलं? उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारातच काँग्रेसच्या नाहीतर शरद पवार गटाच्या उमेदवारांनी उमेदवारी दिली, नाहीतर मग त्या ठिकाणी एकमेकांचं काम केलं नाही आणि महाविकास आघाडीमध्येच यांच्यात पाडापाडीचं काम मोठ्या प्रमाणात चाललं. मग पाडापाडी झाल्यामुळं महाविकास आघाडीची अवस्था महाविकास आघाडीनेच खराब करून घेतली. कारण की त्यांना लोकसभेमध्ये मिळालेल्या ज्या जागा होता त्याच फॉर्ममध्ये हे महाविकास आघाडी चालत होती आणि त्यांना वाटत होतं की आम्हाला काहीही करायची गरज नाही, आम्ही आरामशीर निवडून येतो. जसं लोकसभेला निवडून आलो होतो तसं विधानसभेला सुद्धा निवडून येतो. आणि याच फॉर्ममध्ये महायुतीनं चांगलं काम केलं, कार्यकर्त्यांचं नेटवर्क घेतलं, का प्रत्येक घरापर्यंत पोहोचले, मतदारांपर्यंत पोहोचले, त्यांना योजना समजून सांगण्याचं काम केलं आणि त्याचा त्यांना फायदा झाला. तर इकडं मात्र महाविकास आघाडीला झटका बसला आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं मोठं नुकसान झालं होतं. कारण की उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले जे आमदार होते ते आमदार तेवढ्यापेक्षा जास्त संख्येनं निवडून आले होते. म्हणजे 2019ला संयुक्त शिवसेनेचे 56 आमदार होते, तर एकनाथ शिंदे यांनी 57 आमदार निवडून आणून दाखवलेत. म्हणजे जेवढे होते त्याच्यापेक्षा एक जास्त निवडून आणून दाखवला. एकनाथ शिंदे यांनी ही गोष्ट करून दाखवली आहे आणि ती गोष्ट उद्धव ठाकरे यांना जमली नाही. मग आता एवढं सगळं नुकसान महाविकास आघाडीसोबत जाऊन झालंय, तर मग आता उद्धव ठाकरे हे पुढचं पाऊल उचलतील का? आणि पुढचं पाऊल का उचलतील असा जर प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला तर मग आता विधानसभा निवडणुका झाल्या, पण मात्र महानगरपालिका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ग्रामपंचायत आहेत, महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषदा आहेत, या सगळ्या निवडणुकीमध्ये तरी यश उद्धव ठाकरेंना मिळवता येईल का? आणि जर त्या ठिकाणी यश मिळवायचं असेल तर मग या महाविकास आघाडीमधून बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही असं देखील अनेक जण म्हणू लागलेत.
पण मात्र ही सगळी चर्चाच आहे. उद्धव ठाकरे आता असा निर्णय घेतात का नाही घेत हे आपला पुढच्या काही दिवसात समजेलच. पण मात्र निर्णय जर घेतला तर चांगलं होईल, कारण की एकट्या उद्धव ठाकरे यांच्या विधानसभेच्या जागा हे महाविकास आघाडीतल्या जे 2 पक्ष आहेत त्यांच्यापेक्षा जास्त आहेत. आणि उद्धव ठाकरे हे जर स्वबळावर लढले तर जी सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे कुठंतरी ती त्यांना मिळू शकते आणि महानगरपालिकेमध्ये काहीतरी होऊ शकतं असं एकंदरीत आपलं वाटतं. पण मात्र निर्णय घेणं आवश्यक आहे. तो निर्णय उद्धव ठाकरे घेतील का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.